14 लाख करोड, काय ही रक्कम? ही आहे भारताला दरवर्षी घोटाळ्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची रक्कम. असं मी नाही म्हणत आहे, असं इंडिया फॉरेन्सिक ह्या संस्थेनं केलेल्या आर्थिक घोटाळ्यांवरचा अहवाल सांगतोय. 2008 साली सर्वप्रथम ह्या संस्थेने आर्थिक घोटाळ्यांची जाणीव अख्ख्या देशाला करून दिली. आर्थिक घोटाळे ही देशासमोरची खूप मोठी डोकेदुखी आहे. नुसत्या आकड्यांनी कदाचित अंदाज येणार नाही, पण ही रक्कम एवढी मोठी आहे की आपण LIC सारखी बलाढ्य कंपनी 2 वेळा विकत घेऊ शकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता प्रभाकर आणि मी सांगणार आहे तुम्हाला घोटाळ्यांविषयीच्या गोष्टी. भारतातील व्यावसायिक घोटाळ्यांचे प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिलं म्हणजे व्यवसायांच्या विरोधात घडणारे घोटाळे आणि दुसरं म्हणजे व्यवसायांद्वारे केले जाणारे घोटाळे, जिथे कंपनी स्वतःच फसवणुकीच्या कंपन्यांमध्ये सहभागी होते. पण सध्या आपण व्यवसायांच्या विरोधात होणाऱ्या घोटाळ्यांवरती जरा चर्चा करूयात. कंपनीत काम करणारे कर्मचारी, पुरवठादार, ग्राहक किंवा त्रयस्थ भुरटे व्यक्ती एखाद्याला फसवण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करत असतात आणि हे घोटाळे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कळसाला पोहोचला आहे. तंत्रज्ञानाच्या उदयामुळे व्यवसाय विरोधातील फसवणुकीचे प्रकार अधिक धोकादायक आणि अचूक होत चालले आहेत. एक मोठं उदाहरण म्हणजे रॅन्समवेअरचे हल्ले. या हल्ल्यात एक साधा ईमेल किंवा मेसेज तुमच्या संगणकावर येतो आणि तुम्ही त्या ईमेल मधील लिंक्स उघडताच काही क्षणात तुमच्या संगणकावरील सर्व फाईल्स लॉक होतात. फाईल्स अनलॉक करण्यासाठी तुम्हाला बिटकॉइन मध्ये खंडणी मागितली जाते. अशा प्रकारचे घोटाळे व्यवसायांना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या पंगू बनवू शकतात. व्यवसायांना फसवायला तंत्रज्ञानाचा अघोरी वापर चालू झाला आहे. डीप फेक हे त्याचंच एक उदाहरण आहे. डीप फेकचा वापर करून कंपनीच्या CFOला मालकाच्या आवाजात कोणत्या तरी तिसऱ्याच माणसाच्या खात्यात पैसे हस्तांतरित करायचे फोन येऊ लागले आहेत. पैसे हस्तांतरित केल्यावर कळतं की मालकांनी असे पैसे कधी कोणाला द्यायलाच सांगितले नसते, पण तोवर चोरट्यांनी पैसे घेऊन पळ काढलेला असतो आणि मालक ओरडतो ते वेगळंच. तंत्रज्ञान वापरून जो काही नवीन घोटाळे समोर येत आहेत ती आजकालची फॅशनच होत चालली आहे. काही घोटाळे हे तत्कालीन जागतिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती उभे राहतात. उदाहरणार्थ जेव्हा जगभरात सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा सुनामीचे घोटाळ्यांची लाट पसरते. ह्या घोटाळ्यांच्या मदतीने नावाखाली व्यावसायिकांकडून पैसा गोळा केला जातो, पण प्रत्यक्षात तो पैसा आपत्तीग्रस्तांपर्यंत कधी पोहोचलाच नाही. त्याचप्रमाणे कोविड-19च्या महामारीच्या काळातही याच प्रकारचे कोविड घोटाळे उदयास आले. लोकांमध्ये भीती आणि असुरक्षितता असतानाही काही लोकांनी बनावट औषधे, ऑक्सिजन सिलेंडर आणि अगदी खोट्या लसींच्या नावाखाली फसवणूक केली. सोशल मीडियावर खोट्या मदत फंडांचे लिंक पाठवून लोकांची आर्थिक लूट केली. प्रत्येक मोठ्या आपत्तीच्या वेळी या परिस्थितीत गैरफायदा घेण्यासाठी अशा घोटाळ्यांना चालना मिळते. आजकाल युद्धामुळे एक नवीनच ट्रेंड रुजू झाला आहे. युद्धखोरीला वेसण घालण्यासाठी अमेरिका युद्धखोरीत गुंतलेल्या देशांवरती सँक्शन टाकते. आता हा सँक्शन विषय निघालाय म्हणून जरा सांगते. सँक्शन स्क्रीनिंग हा एक मोठा विषय आहे, ज्यातून भारतात अनेक नोकऱ्या निर्माण होत आहेत. इंडिया फॉरेन्सिक सारखी कंपनी ह्या विषयांवरती मोठ्या प्रमाणात काम करते. वेदांत संगीत हे सँक्शन विषयातले तज्ज्ञ आहेत, जे या विषयावरती स्वतः मार्गदर्शन करतात. सर्टिफाईड सँक्शन स्क्रीनिंग एक्सपर्ट नावाचा एक पूर्ण सर्टिफिकेशन कोर्स या संस्थेद्वारे चालवला जातो. अमेरिका आणि बाकी पाश्चात्य देश सँक्शन घालवायचे प्रमाण वाढवतात, तसे बँकांसमोरचे प्रश्न वाढवतात. अनेक युद्धखोर देशातून काही पैसे आले म्हणून काही खाती गोठवली जातात आणि ह्याचाच फायदा आता घोटाळेबाज व्यवसायांना आणि खास करून इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या व्यावसायिकांना फसवायला करू लागले आहेत. भारतातल्या आयातदारांना एक ईमेल येतो. त्यात दुसऱ्या देशात बसलेला निर्यातदार म्हणतो की माझे बँक खाते रशियामधून माझ्या बँकेत आलेल्या पैशांमुळे गोठवले गेले आहेत. तुम्ही मला जे पैसे देणे लागतात ते दुसऱ्या एका खात्यात द्या आणि मग खात्याची माहिती दिलेली असते. भारतातील आयातदाराने पैसे हस्तांतरित केल्यावर नंतर कळतं की हा ईमेल निर्यातदाराने पाठवलाच नव्हता. कधी निर्यातदाराचा ईमेल हॅक झाल्यामुळे, कधी आयातदारांच्या निष्काळजीपणामुळे, वाढत्या युद्धखोरीमुळे सँक्शन हा शब्द जरा जास्तच प्रचलित झाला आहे खरं, पण अर्धवट ज्ञान खूप हानिकारक असते आणि म्हणूनच सर्टिफाईड सँक्शन स्क्रीनिंग एक्सपर्टना जगभरात मागणीही असते. याशिवाय व्यवसायांविरोधात घडणाऱ्या घोटाळ्यांमध्ये ई-कॉमर्स क्षेत्र पण काही मागे नाहीये. ई-कॉमर्स कंपन्यांना फसवणारे ग्राहक पण वाढत चाललेत. एखाद्या ई-कॉमर्स कंपनीकडून नवीन फोन मागवायचा आणि त्याच्यात काहीतरी खोट आहे असं सांगून परत देताना मात्र जुनाच फोन द्यायचा, म्हणजे पैसे तर दिले जात नाही पण फोन फुकटात मिळतो. याशिवाय एखादी वस्तू वापरून ती काम संपल्यानंतर परत करण्याचे घोटाळे देखील सध्या सर्वत्र वाढताना दिसत आहेत. एकूणच काय तर व्यवसायांच्या विरोधात घडणाऱ्या घोटाळ्यांची संख्या वाढतीये
आर्थिक घोटाळ्यांचे हे प्रमाण व्यापक बनत चालले आहे. ज्या प्रमाणात घोटाळे करण्याची संख्या वाढते त्यासमोर घोटाळे शोधणाऱ्या मंडळींची संख्या अगदीच नगण्य आहे. भारतात दरवर्षी साधारण 14 लाख कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे घडत असले तरी त्यांच्याशी लढणाऱ्या वीरांची संख्या अगदी 10,000च्या आसपास देखील नाहीये. अर्थात ही केवळ भारतातलीच आकडेवारी आहे. अशा परिस्थितीत आर्थिक घोटाळे शोधण्याच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत चालले आहे. अमेरिकेने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्यांच्या देशात विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले आहेत. पण भारतात अभ्यासक्रमांनी अजून वेग पकडलेला नाहीये. इंडिया फॉरेन्सिक ही एकमेव संस्था मात्र आर्थिक घोटाळ्यांशी लढण्याचे प्रशिक्षण देऊन 2 दशकांपासून देत आहे. त्यांचे अभ्यासक्रम आता भारतात इतके पॉप्युलर आहेत की आर्थिक घोटाळे शोधण्यात करिअर करायचे असेल तर सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल झालेच पाहिजे असं जणू काही अलिखित दंडकच आपल्या भारतातल्या बँकांमध्ये आणि कंपन्यांमध्ये रुजू होत आहे. तर नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही बघत होते घोटाळ्यांच्या गोष्टी. अशाच काही गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.